तुमच्या पूजा वहिनीला म्हणलं जा आता घरी, तू तिचं काम काय आहे ते बघून ये म्हणलं. घरचे पण काम राहिलेले असतात ना, मग तिला दिलं पाठवून. मी देतो बनवून, काहीच हरकत नाही. तिला सतत इथं ठेवायचं असं पण नाही. म्हणजे आता पहिलं कसं मला एवढं जमत नव्हतं. किती बी म्हटलं मी काय आचार्य नाही किंवा आधी मी काय हे कराय नाही, त्यामुळं कुठलं जमतंय आपल्याला. कारीच्या ताईला मला हे सांगायचं होतं. कारीच्या ताई, तुमचं नाव काय माझ्या लक्षात नाही, फक्त वीर का काय आय डीला नाव आहे तेवढं मला माहिती आहे. तुम्हाला काल पण मी बोललेलो की जे पोरं ते कामाला येतात ना तिथं, त्यातून एक पोरगा माझ्या भावाचं आहे. म्हणजे त्याचं नाव दीपक आहे बघा, जाडा जाडा आहे असं माझ्यासारखं शरीराला. तो माझ्या सख्या भावाचा पोरगा आहे. जर समजा आता ते तिथं आले ना कामावर, तर त्यांच्याकडून नंबर घ्या माझा आणि मला फोन करा. किंवा नक्की तुम्ही इथं आलं तर मला तर लयच आनंद होईल. जर तुम्ही इथं आले दाजींना घेऊन आपल्या स्टॉलवर, तर मला खूप आनंद होईल. आणि मला खूप आनंद झाला की बाबा माझ्या बहिणीचं काम चालू आहे घराचं. आणि एक व्हिडिओमधून जे एक ओळख झाली ते आता चांगले जवळच, म्हणजे मी जवळचाच निघालो आहे ना, म्हणजे एक चांगलं नातं तयार झाले. मला खूप कमेंट छान छान आल्या. धन्यवाद तुमच्या सर्वांच्या प्रेमाबद्दल, सल्ल्याबद्दल. आता तुमच्या एका कमेंटचं मला उत्तर द्यायचं होतं. तो म्हणजे असा की दादा वडापाव 20 रुपयाला आहे, खूप महाग आहे, तू खूप स्वस्त देतो आहे. तर त्याचं उत्तर मी असा देईल की इथं आमच्याकडं जो रेट आहे त्या रेटनुसार मी देतो आहे. आणि टेस्ट ते तर मी बेस्टच देतो आहे, एकदम फॅन्टॅस्टिक, सगळ्यांना आवडेल असंच. राहिला प्रश्न साईजचा, म्हणजे मी खूप मोठे बनवतो आहे ना, तर विषय असा आहे, आपल्याला जिथं 1-2-3 रुपये भेटणार तिथं 1-2 रुपया का भेटना. पण त्यामुळं जर आपली एक म्हणजे आपला प्रचार होत असेल तर ते फायद्याचंच ना. म्हणजे आज हा खाऊन गेला, एखादा व्यक्ती खाऊन गेला आणि त्याला इथला वडा खूप आवडला, साईजला म्हणा, टेस्टला म्हणा, तो परत इथं अजून दुसऱ्यांना सांगणार, त्यांना घेऊन येणार. मग आपल्याला सध्या माणसं जोडायच्यात, म्हणून आपण काय करतो आहे, त्याच किमतीत थोडाफार मोठा देतो आहे. आणि आता दुसरा प्रश्न असा की दादा कोणाला उधारी देऊ नको, ते मी बंदच करून टाकले. मी कोणाला देतच नाही. तो जवळचा असो लांबचा असो कुणी का असो, मी देतच नाही. जर जवळचा असला त्याला म्हणायचं हक्कानं घरी ये आणि जेवण करून जा, पोटभर खाऊन जा, पण इथं यात नाही तू हक्क असं, म्हणजे उधार फिदार काय नाही. पण सुरुवातीलाच दिलं आहे फक्त मी. त्यातून काही टक्के लोकांनी दिलं आहे, काही टक्के लोकांचं तसंच राहिलं आहे. ना त्यांनी तोंड दाखवलं आहे, ना माझा फोन उचलतात, ना माझ्या मेसेजचा रिप्लाय देतात. असं झालं आहे काहींचं. पण बघू किती दिवस करताल तसं. एखाद दिवशी मग डायरेक्ट जाणार. आज मी इकडं तिकडं याच्या त्याच्या रानात काम करत भटकत फिरणारा माणूस, मला आज या लाईनवर आणून सोडलं आहे. मला ह्या लाईन चांगलं असं मार्गदर्शन केलं आहे आपल्या कल्याणच्या दादांनी. त्यांचा उपकार मी कधीच नाही विसरू शकणार आहे. दादा आणि माझे बाबा दोघांनी मला, आज सकाळी मला बाबा बोललेत आणि आजच दुपारी मला दादा पण बोललेत. म्हणजे एकाच दिवशी दोघांच्या तोंडून आलं की बाबा तू असं इकडं तिकडं कामाला जाण्यापेक्षा तू स्वतःचं काही तर कर. मग स्वतःचं करावं काय, मग माझ्यासमोर 2 ऑप्शन होते. एक तर भाजीपाला विक्री वगैरे करायचा, किंवा मग दुसरा असा होता की आपण किराणा दुकान टाकायचा. पण किराणा दुकान टाकायचं म्हणलं की तिथं आपल्याला हे असलं तर गाडा वगैरे अशात नाही चालत. त्याला एक सेपरेट रूम पाहिजे, त्याला चांगला असा लोकेशन पाहिजे. आणि आपल्याकडं ते लोकेशन नव्हतं. आपल्याकडं आहेच 2 रूमा छोट्या छोट्या एकात एक, आणि तिथं तर आपण टाकू शकत नसतो घरात. आणि त्याच्या पाठीमागं वगैरे तर कुठं आपली जागाच नाही, तर ते काय मला जमणारच नव्हतं. मग म्हणलं भाजीपाला आणि हे 2 माझ्या डोक्यात होतं. पण त्याच्यानंतर मला बाबांनी सकाळी सांगितलं की नेता तू हे कर, असं असं वडापावचं कर. म्हणलं शाळा आहे तिकडं कर, शाळेकडं पोरं खूप येतील, शाळेकडंच करणार होतं. मग दादांनी पण त्याच दिवशी सांगितलं की नेता तू असं काहीतरी कर की त्याहून तुझं बाबा 4 पैसे, तुझी हाजरी भेटली तरी बास. तेव्हा आधी काय आमच्या दोघाचा असं काय प्लॅन पण नव्हता की पूजा पण इथं येईल, ती पण बनवेल, मी देईल, असं काय डोक्यात नव्हतं. मला करायचं होतं फक्त मलाच. मग त्याच्यानंतर मी हळूहळू हे सामान वगैरे खरेदी केलं.
हे थोडंफार यूट्यूबचं इकडचं तिकडचं 4 पैसे जे होते माझ्याकडं ते गुंतवण्याचा प्रयत्न केला. काहींकडून मी मदत पण मागितली आणि मला खरं मदत पण केली. आणि मग त्याच्यानंतर मी असा विचार केला, आता सगळं तर आणलं आहे, आता लोकेशन तिथं मला जिथं टाकायचं होतं तिथं समोर होतं चिकनचं दुकान. आणि मग मला ते चिकन आणि माझा म्हणजे असा दूरपर्यंत संबंधच नाही. आधी खायचो मी, पण आता कसं आमच्या कुलदैवतांना नाही चालत म्हणून आम्ही खात नाही. मला 5 वर्ष तरी झाले मी नाही खात त्याला. 5 नाही 4 वर्ष झाले बघा, 4. मग मी म्हटलं आता तिथं टाकलं तर तो समोरून वास पण येणार. आणि तो म्हणजे अजून विचार केला, आता जे पोरं आहेत शाळेमध्ये, कॉलेजचे म्हणा किंवा शाळेतले म्हणा, ते पोरं किती वाजेपर्यंत असणार आहे? 4 वाजेपर्यंत. आणि त्याच्यानंतर मग बंदच. मग तो खूप गावाबाहेरच ठिकाण आहे ना, म्हणजे असं गावाबाहेर म्हणजे शेवटचा टोक. तिथं आमचं गाव संपतो आहे, असे घरं वगैरे. आणि समजा मी इथं टाकला तर ते पोरं इथं पण येऊ शकतात, कारण त्यांना यायला जायला हाच रस्ता आहे समोरचा. हळूहळू समजेल या उद्देशानं मी आणला, इथं उभा केला. आधी आणला आणि मी इथं उभा केला या कटाड्याजवळ. थोडंसं गॅप ठेवला म्हणजे कट्ट्यावरती बसायला वगैरे मला यावं म्हणून. मग तिथं ठेवला. मग काही लोक आले, काहींनी मला म्हणायला लागले की इथं कशाला केलं आहे, हेन तेन, ग्रामपंचायतची जागा आणि असं तसं, लोक बसतात काय पण करतात असं तसं काहींनी मला बोललं. आणि त्याच लोकांनी नंतर मला सल्ला दिला, तिथं तेवढं चिटकवून कसं तू करशील, कसा फिरशील, कसा देशील, लोक कसं खातील, लोक कुठं बसतील, असं तसं बोलायला लागले. मग त्यांनीच मला मदत केली सगळं असं व्यवस्थित लावायला वगैरे. आणि काही लोकांनी मला खूप सपोर्ट केला त्यावेळेस, गावातल्या पण, की खूप चांगलं करतोय, तू कर असं. मग मी हे जागा निवडलं इकडं जरासं, म्हणजे मध्ये पटांगण राहील. इथं पण काही लोक उभं राहतात, घेतात, गर्दी असते संध्याकाळच्या टायमिंगला. मग तिकडं पोरं बसून खातात. आता पण तिथं खाऊन करून गेलेत. आणि मग हे पाठीमागटलं पण सगळं मला फवारायला लावलं, सांगितलं सगळं फवारून टाक. मग तिने फवारलं औषधं आणून. मला औषधातलं यातलं त्यातलं काही एवढं माहिती नव्हतं, लोकांनीच मला सांगितलं. काहींनी मला मदत केली त्यांचा फवाऱ्यामध्ये, म्हणजे त्यांनी आणून फक्त मला औषधं आणायला लावलं, त्यांनी फवारून दिलं. फवारून देणारा तो एक माझा चुलत भाऊच लागतो, बालाजी चव्हाण. त्यानं मला ते सगळं फवारून दिलं असंच. त्याला म्हणलं वडापाव तरी खा 1-2. म्हणलं नको काहीच नको म्हणलं मला. आणि त्यानं ते सगळं फवारून दिलं. आणि मग आत्ता काय म्हणतात की टेबल आण, म्हणजे एखादं टेबल आण इथं, म्हणजे त्यावरती प्लेटा ठेवायला पोरं उभं राहून पण खात्यात ना, त्यामुळं तो नसतो का प्लेटा ठेवायचा टेबल. आणू सगळंच करू, पण जर आपल्याकडं कसं आपण नवीनच, लोकांकडं उधारी पण अडकली. आता म्हणतील लोक लगेच काय 1,00,000-2,00,000 अडकली काय, तसं नाही. पण आपल्यासाठी 1-1 रुपया पण लाखाप्रमाणेच असतो ना, म्हणून म्हणतोय अडकली. मग काही पैसे तिकडं अडकले, एखाद दिवशी कमी होतो, एखाद दिवशी जास्त होतो, असं होतोय. त्यामुळे जरा काही आपल्याकडं भांडवल शिल्लक नाही आहे सध्या. त्यामुळं आता बघू त्याला थोड्या दिवसानं थोड्या दिवसानं बघू. हां, पण मला हे म्हणायचं आहे की मी इकडं तिकडं लोकांच्या राबत फिरतच राहिलो असतो, म्हणजे तेच चांगलं नाही ना. आणि मला कसं वजननी कामं पण नाही होत, त्यामुळं मला जरा मी घरीच असायचो. त्यापेक्षा पूजा जायची 200-300 रुपयावरती दिवसभर काम करून यायची. त्यापेक्षा आम्ही इथं आहे, दोघांना मिळून आम्हाला 500-600 रुपये जरी एका दिवसाला निघाले तरी पण बास. आम्ही विचार केला आहे बास, तेवढंच बास. आपल्या सामानाचं निघून आपल्याला 500-600 रुपये जरी शिल्लक राहिले तरी दोघाला 200-300 हजेरी समजायचं आणि बास. म्हणजे कोणाच्या हक्कात नाही. आता समजा हे आम्हाला बंद करून जायचं आहे, आत्ता जाऊ शकतो, संध्याकाळी येऊन चालू करू शकतो, मनावरचं काम. कारण हे आपलं आहे, स्वतःचं आहे, बरोबर की नाही. त्या उद्देशानं तर बाकी सगळ्या गोष्टी आता बाजूला. दादा धन्यवाद आणि बाबा धन्यवाद, दोघांना पण खूप खूप धन्यवाद. आणि तुमच्यासारखी माणसं माझ्या आयुष्यात आहे, त्याबद्दल सामतदादांना धन्यवाद. माझ्या कुलदैवतांचं नाव आहे सामतदादा, आणि त्याच नावावरून आपण वडापाव सेंटरचं नाव दिलं आहे, सतीमाता सामतदादा वडापाव सेंटर. आज मला हे आणायची होती फोनपेची मशीन, ते पण आणलं आज.
कारण कसं मी घरी नसलो म्हणजे इथं नसलो कुठं असलो, लोकांनी समजा असं स्कॅन केला फक्त टाउनटून वाजलं आणि हा पूजाला म्हटलं गेले पैसे आणि गेली पूजा म्हणजे ते दिलं, ते लोक गेले. तर मग काय, मग इकडं पैसेच आले नाही, त्यांनी उगाच काहीतर वाजवलं किंवा हां आम्ही पाठवलं आहे असं सांगितलं तर ती सोडून देणार ना माणसाला. काय इथं म्हणजे थांबून थोडीच घेतात. मग त्यापेक्षा आपण मिशन लावले, आता त्यांनी स्कॅन केला आणि पैसे पाठवले, ती मिशन बोलेल, मग तिला पण समजेल हां बाबा पैसे पोचले. समजा मी कुठं बाहेर गेलो आहे तेव्हा उपयोगी येईल ना, म्हणून आणलं आहे ते. आता होत्यात फोनपेवरती पण रोज थोडेफार पैसे येत राहतात, त्यामुळं मी ते आणलं आहे. चला कारच्या ताई तुम्हाला अजून एकदा सांगतो, या एकदा नक्की या आपल्या स्टॉलवर. माझा नंबर वगैरे घ्या, मला फोन करा, नक्कीच करा, किंवा किंवा इंस्टाग्रामला मेसेज करा, तिथं तुम्हाला मी नंबर देतो माझा. माझी इंस्टाग्राम आय डी आहे चव्हाण नेताजी 50. हा व्हिडिओ खूपच मोठा झाला रे बापरे. 10-11 मिनटं कुणी शेवटपर्यंत बघितला का नाही, की जर कुणी शेवटपर्यंत बघितला असेल त्या ताईनं किंवा त्या दादानं अशी कमेंट टाका की सामदादा वडापाव सेंटर, सतीमाता सामदादा वडापाव सेंटर टाका किंवा सामदादा वडापाव सेंटर टाका कमेंट, म्हणजे मला समजेल की तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला. चला बाय.